नमस्कार, मी महांतेश गुरुबेट्टी, सँडविच एक्सप्रेस फाउंडर आणि डायरेक्टर. मागच्या 20 वर्षापासून आम्ही पुण्यामध्ये आमच्या सँडविचेस आणि बेव्हरेजेसची सेवा दिरंगत पद्धतीने देत आहोत. जॉब करत असताना नेहमी वाटायचं की आपण जॉबसाठी नाही आहोत आणि लहानपणापासूनचीच इच्छा होती की काहीतरी बिझनेस केला पाहिजे, काहीतरी बाहेर पडताना, घरातून बाहेर पडताना नेहमी वाटायचं की जॉब तर करत आहोत पण आपण जॉब लॉंग टर्म नाही करणार. थोडे पैसे जमले की आपण व्यवसायात पडायचं. आणि कारण सारखं डोक्यामध्ये खुरापती आयडिया येत असायच्या की कुठला प्रोडक्ट विकायचा असेल तर काय गोष्टी असल्या पाहिजे त्याच्यामध्ये. नेहमी नेहमी इनोव्हेशन, रिसर्च सारखं असायचं. विक्रीबद्दलचं कौशल्य पण थोडं होतं. त्यामुळे डोक्यात आलं की एका सर्टन थोडेसे पैसे अमाऊंट जमा झाल्यानंतर वाटलं की आता जॉब थांबवलं पाहिजे आणि व्यवसायात पडलं पाहिजे. ही वेळ आहे 2001-2च्या दरम्यानची, ज्यावेळेस मी पॅन्ट्रीमध्ये पॅन्ट्री शेफ म्हणून काम करत होतो. तेव्हा त्या ठिकाणी सँडविचेस बनवत असताना असं जाणवत होतं की जे आपण सँडविचेस बनवतोय हे जेवढे पैसे घेऊन याची विक्री केली जाते त्याच्या बदल्यामध्ये खूप साध्या क्वालिटीचे सँडविचेस, ज्याच्यामध्ये काही प्रोटीन्स, विटॅमिन्स नसायचे. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की याच्यामध्ये फिलिंग्स चांगल्या गेल्या पाहिजे, याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स चांगल्या गेल्या पाहिजे. पण तिथलं मॅनेजमेंट तसं त्यासाठी रेडी नव्हतं आणि दुर्लक्ष करायचं की नाही, राहू द्या, हेच चालतंय तर असंच चालू द्या. पण मनात ती खंत होती की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करू तेव्हा अशा गोष्टीचा ध्यान देऊ की कस्टमरकडनं जे आपण जेवढे पैसे घेतोय त्यापेक्षा जास्त काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर ते गोष्ट माझ्या नेहमी लक्षात होती. व्यवसायात पडत असताना असा विचार केला की आपण जेव्हा जॉब करत होतो तिकडचे ते प्रॉब्लेम्स नेहमी आठवायचे की सँडविचेस बनवण्यासाठीचे जी परमिशन्स मिळायचे नाही. आम्ही ज्या बनवलेल्या टेस्टला कोणी बाकीच्या आमच्या कलिग्सना तर आवडायच्या त्या, पण मॅनेजमेंट त्याला पास नाही करायचं आणि त्याला पुढे घेऊन जायचं नाही. त्यामुळे असे वाटायचं की टॅलेंट कुठेतरी दाबलं जातं. त्यामुळे मग हा निर्णय घेतला की व्यवसाय करायचा तर ज्याच्यात एक्सपर्टी आहे तोच का व्यवसाय नाही करायचा. म्हणून आम्ही ठरवलं की एक सँडविचची कार्ट लावायची आणि त्या कार्टवरून बेस्ट क्वालिटीचे, चांगल्या इन्ग्रेडियंट्सनी फिलिंग असलेलं, चांगलं प्रोटीन, विटॅमिन असलेलं आणि मिनिमम प्राईसमध्ये मॅक्सिमम क्वालिटीचं सँडविचेस लोकांना प्रोव्हाइड करायचं. हा निर्णय तिकडे आम्हाला सुचला. 2004 मध्ये जेव्हा जॉब सोडलं आणि रिसर्च चालू केला की बिझनेस स्टार्ट करण्यासाठीच्या वेगवेगळ्या सॉसेस, चटण्या याचा रिसर्च करत असताना एक उत्तम प्रकारची चटणीचा इनोव्हेशन झाला आणि ती चटणीचे सँडविचेस सगळ्यांना, फ्रेंड्सना, फॅमिलींना बनवून खाऊन घातल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया एकदम उत्तम प्रकारची होती. असं ठरलं की आता आपण सुरू करू शकतो आणि मग कोरेगाव पार्कमध्ये स्मॉल हँडकार्टवरती नॉर्थ मेन रोडला सुरुवात केली आम्ही. सुरुवातीला एक 5 ते 6 प्रकारचे सँडविचेस पासून आम्ही सुरू केलं. त्याच्यामध्ये सगळ्या रेसिपीज, मसाले, स्पायसेस हे सगळ्या आम्ही डिसाइडेड केल्या होत्या आणि त्या रेसिपीना घेऊन आम्ही 5 ते 6 प्रकारांच्या सँडविचेसना घेऊन कार्ट सुरू केला आणि लोकांना ऑफर केल्यानंतर त्याचा एकदम लोकांना उत्तम प्रतिसाद मिळत होता. लोकांना भरभरून सँडविचेस आवडायचे आणि लोक कौतुक पण करायचे की एवढ्याच्या प्राईजमध्ये जे तुम्ही सँडविचेस आणि ते सॉसेस आणि याचा टेस्ट देताय तो खूप आवडला आम्हाला, अशी प्रतिक्रिया लोक द्यायची. बिझनेस सुरू करताना आधीपासूनच डोक्यात क्रिएटिव्ज होत्या. त्यामुळे कार्ट पण अशी बनवली की ती अट्रॅक्टिव्ह होती. म्हणजे चारी साईडनी ब्रँडिंग होती. कार्टला पूर्णपणे इतकं वेल अँड नोन लुक दिलं होतं, काही त्याचा बॅकग्राऊंड नसताना, काही मार्केटिंगचा बॅकग्राऊंड नसताना. म्हणजे ते मनापासूनचं ते तयारी होती की एखादा कार्ट आपण सुरू करतोय तर इतक्या सुंदर पद्धतीने सुरू केलं पाहिजे की त्याला बघता क्षणी लोकांनी पसंत केलं पाहिजे. अशी सुरुवात झाल्यामुळे आम्हाला कार्ट लावल्याच ग्राहकांची गाडी लागू लागल्या, ग्राहकांच्या 4 व्हीलर्स लागल्या, 2 व्हीलर्स लागल्या आणि इन्क्वायरी करू लागल्या, अरे सँडविचेस काय, कसले सँडविचेस बनवता, आणि लोक ट्राय करू लागले भरभरून. त्यावेळेस काही मार्केटिंगसाठी चिबात काही नाही केलं. मार्केटिंग म्हणजेच आमचा कार्टची एक सुंदर लुक हा मार्केटिंग होता आमचा.
जसं कार्ट सुरू केलं 2-4 दिवसाचा कालावधी गेला, लोक गर्दी करायला लागले आणि त्या गर्दीमुळे आजूबाजूच्या तक्रारी म्हणजे लोक त्रास द्यायला लागले की इकडे कार्ट नका लावू, इकडे परमिशन नाही, तुम्ही तिकडे सरका. तिकडे गेल्यानंतर तिकडच्या लोकांनी हाकललं. मग एक जिकडे कुणाला त्रास होणार नाही अशी एक कोपऱ्याची जागा बघून त्या ठिकाणी ती कार्टची सुरुवात केली. आणखीन काही दिवस गेल्यानंतर रोडला नो हॉकर्स झोन झाल्यामुळे PMCचा त्रास चालू झाला. त्यांनी ते एक दिवशी संध्याकाळी 4 वाजता कार्ट सुरू झाल्यानंतर आले आणि पूर्ण कार्टच उचलून मटेरियल सहित घेऊन गेले. मग नंतर पुन्हा कळलं की आता ते अर्ज करायचा असतो, फीज भरायची असते, फाईन भरायची असते आणि मग ते कार्ट सुटतं. मग तोपर्यंत एक 50-25 रुपयावरती रेंटवरती कार्ट घेऊन ज्याच्यावरती काही बोर्ड नाही, काय नाही, असं एक 8 दिवस ती कार्ट चालवली आणि 8 दिवसांनी आमची परत जुनी कार्ट सोडून आली. आणि असे 2-3 वर्ष हा प्रकार चालत राहिला की ते कार्ट घेऊन जायचे, आम्ही सोडून आणायचो. आणि PMCची कारवाई कंटिन्युअस 2-3 वर्ष ही चालू राहिली. 6-6 महिन्यातून एकदा व्हायची, कधी 2-3 महिन्यातून व्हायची आणि सारखं कार्ट घेऊन जायचे. आणि मग एकदा त्या गोष्टीला कंटाळून ठरलं की थोडा चांगल्या सिक्युअर जागेत आपण बिझनेस केला पाहिजे, कारण कस्टमरचा फ्लो तरी खूप होता. त्यामुळे ठरलं की मग अपोजिटला थोडीशी सिक्युअर बिल्डिंगच्या जवळ जागा मिळाली जिकडे PMCचा अधिकार येत नाही असं आम्हाला वाटलं. आणि मग त्या प्रायव्हेट जागेमध्ये आम्ही छोटासा स्टॉल सुरू केला आणि स्टॉलवरती कार्टपेक्षाही 4-5 पटीनं बिझनेस वाढला. आणि मग तिथेही परत तसंच सुरू झालं की PMCची मोकळी जागामध्ये पण बिझनेस करता येत नसतो, म्हणून आधी तर कार्ट उचलून घेऊन जायचे. तर आता काय झालं की PMC ती जागा वापरता येत नाही म्हणून JCBने दर 2-4 महिन्यातून एकदा ते कार्टला JCBने दाबून त्याचा एकदम क्रॅश करून टाकायचे त्याला. आणि मग जाणवलं आता इथे पण सारखं हे क्रॅश व्हायला लागलं 2-4 महिन्यातून एकदा. इकडे पण त्रास व्हायला लागला. बिझनेस तर खूप चांगला होत होता, लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या. म्हटलं आता हे पण सिक्युअर नाही तर आणखीन यापेक्षा चांगलं काहीतरी करावं लागेल. आमची ऐपत नसताना पण आम्ही जवळच एक दुकान घेतलं. एक 2-3 दुकान सोडून एक आम्हाला रेंटल दुकान मिळालं त्याच अपोजिट बिल्डिंगला. आणि तिथे मग आमचा अंडर रूफ सँडविच एक्सप्रेस सुरू झाला. जेव्हा आम्ही साधारण 2009 साली वगैरे अंडर रूफ सँडविच एक्सप्रेसला सुरुवात केली, मागचा काळ बघितला असता 2004 पासून ते 7 पर्यंतचा हा कार्टवरती जो त्रास व्हायचा आणि त्या त्रासाला कंटाळून आम्ही मग स्टॉल सुरू केला. स्टॉलला पण इतके त्रास झाले आणि मग आता हा जो काळ 7 ते 9 पर्यंत जो काळ होता त्यावेळेस प्रसिद्धी तर खूप मिळाली, कस्टमर बेस तरी खूप मिळाला. आणि त्या कस्टमर बेस आणि प्रसिद्धी होणाऱ्या कार्टवरतीचा क्राऊड बघून वेगवेगळ्या मीडियानी पण तिकडे, जसा DNA आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, अशा पद्धतीच्या पेपरनी आपल्या ब्लॉग्स आपल्या पेपरमध्ये दिल्यामुळे आणखीन खूप प्रसिद्धीला वाव मिळाला. आणि आम्ही ऑलरेडी रूफमध्ये गेलो होतो तर मग तिकडे आम्हाला चांगला बिझनेस मिळायला लागला. लोकांचं तोंड भरून कौतुक ऐकायला मिळालं की सँडविचेसचे क्वालिटीज अप्रतिम आहे, टेस्ट अप्रतिम आहे. आणि मग वेगवेगळ्या भागातून लोक तिकडे सँडविचेस खायला यायला लागले, न्यूजपेपरला वगैरे आलं होतं म्हणून. आणि मग त्या जसा कोंडवाचा परिसर आहे, कोणी कात्रजवरून यायचे, कोणी लांब पिंपरी चिंचवड वगैरे अशा वेगवेगळ्या भागातून लोक येऊ लागले. 15-15, 20-20 किलोमीटर पुण्याच्या परिसरातून लोक या जवळच्या भागात कुठेही आले तरी सँडविच एकदा जरूर खाऊन जायचे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण रेफर करायचे की सँडविच खायचं असेल तर इकडं जा. आणि मग ती येणारी लोक स्वतः डिमांड करू लागली की आम्ही एवढ्या लांबून येतो तर तुमचा एखादा स्टोर तिकडे पण असला पाहिजे, तुमचे टेस्ट आणि क्वालिटी आणि इन्ग्रेडियंट्स खूप चांगले आहेत. म्हणून आम्ही पहिला औंध आउटलेट आमच्या कलिगच्या मदतीनं सुरू केला. आणि औंध आउटलेटमध्येही सेम अशाच प्रकारे प्रतिसाद आम्हाला पुढच्या 2-3 वर्षात मिळाला. आणि वेगवेगळ्या भागातून लोक डिमांड करायला लागली की औंध केले, आता तुम्ही कोरेगाव पार्कमध्ये आहे तर तुम्ही या पण एरियामध्ये या. अशा पद्धतीनं आम्हाला असं जाणवलं की ही सेवा आपल्याला प्रत्येक भागामध्ये पण लोकांना देता येईल. त्या उद्देशाने आम्ही आता 13 लोकेशन पुण्यामध्ये आहोत आणि 13 लोकेशनला आमच्या सँडविच व बेवरेजेसची सेवा उत्तम प्रकारे पुरवत आहोत. आम्ही एक्सपांड करताना महत्त्वाच्या गोष्टी काय बघतो की आम्हाला तर पूर्ण पुण्यामध्ये प्रत्येकाला कसं सेवा देता येईल हे आम्हाला बघायचं आहे.
तर सुरुवातीच्या मिनिमम प्रत्येक 5 किलोमीटरवरती लोकांना सँडविच एक्सप्रेस मिळालं पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही आमचे स्टोअर एक्सपांडचा डिझाईन केलेला आहे. हे आम्ही कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आमचा मेनू डिझाईन करतो. कस्टमरला काय खायला आवडतं, किती क्वांटिटीमध्ये खायला आवडतं, अशा पद्धतीने आमचे फिलिंग्स आणि इन्ग्रेडियंट्स असतात. म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सीनियर सिटीजनसाठी ब्रेकफास्ट करताना सँडविच बरोबर एक हेल्दी प्रोडक्ट म्हणून आम्ही ऑरेंज ज्यूस, मोसंबी ज्यूस वगैरे द्यायचो. पण त्यांना जरा वेगळं काहीतरी पाहिजे होतं, जे त्यांच्या हेल्थसाठी उपयुक्त असेल असं. तर आम्ही एक जामून शॉट लॉन्च केला होता त्या सीनियर सिटीजनसाठी. तो लोकांना इतका आवडला की आता जामून शॉट लहान मुलांपासून ते सीनियर सिटीजनपर्यंत, सकाळपासून ते रात्रीपर्यंत भरपूर प्रमाणात लोक भरभरून त्याचा आस्वाद घेतात. आणि अशाच प्रकारे आमच्या मेनूमध्ये लहान मुलांकरिता पण कसे प्रोटीन्स, विटॅमिन्स, न्यूट्रिशन्स मिळतील हे सँडविचेसमधून आम्ही प्लॅन करत असतो. लहान मुलांपासून यंगस्टरना काय आवडतं, फक्त त्यांना टेस्ट आवडते, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्या टेस्टबरोबर नकळत पद्धतीनं वेगवेगळ्या 15-20 प्रकारच्या भाज्यांचा वापर करतो. त्यामुळे टेस्टबरोबर आम्ही प्रोटीन, विटॅमिन्स पण युवकांसाठी प्रोव्हाइड करतो आमच्या सँडविचेसमधून. परत सीनियर सिटीजनसाठी पण त्यांच्यासाठी पण आमच्याकडे भरपूर असा मेनू आहे की त्यांना जो डायजेस्ट होईल सहज पद्धतीनं. जसं मल्टीग्रेन ब्रेड्स आहे, मिसी रोटी ब्रेड आहे आमच्याकडे, ब्राऊन ब्रेड आहे. तर हे ज्यांना पचनाची क्रिया स्लो असते त्यांच्यासाठी पण हे उत्तम प्रकारचं सँडविचेस डायजेस्ट होऊ शकतं. त्यानंतर आमच्याकडे जिम सेगमेंटसाठी पण भरपूर प्रोटीनयुक्त सँडविचेस आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही ब्राऊन ब्रेड पासून भरपूर प्रोटीन, पनीर वगैरे टाकून सँडविचेस बनवतो. आणि नुसतं त्याच्यात प्रोटीन टाकल्यानंतर टेस्ट कमी होते, पण आम्ही प्रयत्न करतो की प्रोटीन बरोबर टेस्ट पण मिळाली पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे हेल्थ कॉन्शियस पीपल पण जास्त करून आमचे ग्राहक बनलेत. ॲक्च्युली आम्हाला ब्रँडिंग वगैरे तर सुरुवातीला काही कळत नव्हतं. पण लोकं जेव्हा सांगायला लागली, की तुमचा इतक्या उत्तम प्रकारे बिझनेस चालतोय, तर तुम्ही लोगो बनवला पाहिजे, सायनेज बनवलं पाहिजे. तर आम्ही त्यावेळेस आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही डिझायनरला सांगितलं, की सँडविच एक्सप्रेसचा लोगो बनव. तर त्याच्यामध्ये काही इनपुट्स दिले. तर आम्ही आमच्या लोगोमध्ये जी ट्रेन आहे आमची, त्या ट्रेनमध्ये इतकं वेगवेगळ्या सँडविचेसच्या इन्ग्रेडियंट्स टाकल्यात, तर ती एक ओळख बनलेली आहे. आता कुठेही तुम्हाला जर चुकून सँडविच एक्सप्रेस किंवा सँडविचच्या रिलेटेड दुसरा कोणता ब्रँड सिमिलर दिसला, तर लोकं म्हणतात की तिकडे ट्रेन दिसत नाही, म्हणून आम्हाला वाटतं की ते सँडविच एक्सप्रेस नाही आहे. आणि ती ट्रेन ही एक ओळख बनलेली आहे. सँडविच एक्सप्रेसची आणखीन ओळख म्हणजे आमचे कलर कोडिंग्स, जे येल्लो आणि रेड थीममध्ये असतात, स्टोअरच्या सगळ्या कलर्स. आणि आमचा जो स्टोअरच्या बाहेर लावला जाणारा लॉलीपॉप आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक उत्तम प्रकारचं कॅरेक्टर डिझाईन केलेला आहे, की जो तुम्हाला सँडविचेस दाखवतो. आणि तो कॅरेक्टर म्हणजे मीच आहे. नकारात्मक प्रतिसाद तर कधी सँडविच एक्सप्रेसला आला नाही. पण अ, एकदा अशी वेळ आली की आमच्या इकडे ग्राहकांची गर्दी खूप वाढू लागली आणि आम्ही त्यांना केटर करू शकत नव्हतो. आणि मग अशा वेळेस एक निर्णय घेतला की आलेल्या प्रत्येक ग्राहकाला वेळेत सँडविचेस मिळाले पाहिजे, नाहीतर ते नाराज होतील. तर हे डोक्यात ठेवून आम्ही आमच्या सिस्टममध्ये एक असेंबल लाईन बिल्ड केली, ज्यामुळे प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला 10 ते 15 मिनिटामध्ये सँडविचेस आम्ही डिलिव्हर करतो. त्यानंतर आमच्या एरियाज पण अशा डिझाईन केल्या की एकाच स्टोअरला जास्त गर्दी होणार नाही, ती त्यांच्या जवळजवळच्या स्टोअरला स्प्लिट होईल, अशा पद्धतीनं पण आम्ही आमच्या स्टॉल्स डिझाईन केल्या, स्टोअर्स डिझाईन केल्या. झोमॅटो प्लॅटफॉर्म पण सुरू झाला. आम्ही त्याच्यावरती लगेच ऑनबोर्डिंग झालो, कारण आम्ही बिलीव्ह करतो टेक्नॉलॉजी बरोबर गेलं पाहिजे वेळेच्यानुसार. तर स्विगी, झोमॅटोवरती पण आम्ही अवेलेबल आहोत. आणि मिनिमम टाईममध्ये आम्ही स्विगी, झोमॅटोवरती डिलिव्हरी देतो, कारण आमच्या सँडविच मेकिंगचा टाईम हा खूप कमी आहे, 7 to 8 मिनिट आहे. आणि ते डिलिव्हरी आम्ही 30 to 45 मिनिटमध्ये लोकांना, ग्राहकांच्या घरापर्यंत डिलिव्हरी स्विगी आणि झोमॅटोच्या थ्रूच आम्ही करत आहोत. सुरुवातीला
जे ग्राहक वर्ग होता तो निवांत लांबून खाण्यासाठी बाहेर पडायचा आणि मस्त आस्वाद घेऊन भरपूर वेळ देऊन वेगवेगळ्या ठिकाणी खात एन्जॉय करायचा. पण आता वर्ल्ड इतकं फास्ट झालेलं आहे, टेक्नॉलॉजी इतकं फास्ट झालेलं आहे, लोकांना बसल्या ठिकाणी डिलिव्हरी पाहिजे, ते तर आम्ही प्रोव्हाइड करतोच आहे. पण लोकांना इतकं फास्टमुळे प्रत्येक ठिकाणी फास्ट फूड खाण्याचा क्रेज खूप वाढलेला आहे की क्विकली पाहिजे. तर त्याला पण आम्ही टॅकल करण्यासाठी आमची सिस्टम अशी बनवलेली आहे, क्विक पाहिजे त्यांच्यासाठी पण आहे. ॲम्बियन्समध्ये शांतपणे बसून मस्तपैकी एन्जॉय करायचे सँडविचेस, तसा पण ॲम्बियन्स आमचा आहे. म्हणजे आत्ताच्या कॉस्मोपॉलिटिक पीपलना कशा कशा पद्धतीचं खाण्यापिण्यामध्ये क्रेज आणि इंटरेस्ट आहे, त्या पद्धतीनं आम्हाला आमचा डिझाईन्स आम्ही डायव्हर्ट करत गेलो. मागच्या काही कालावधीमध्ये लोकांच्या डिमांड्स वाढू लागल्या की त्यांना हाय प्रोटीनसाठीच्या, फ्रेश ज्यूससाठीच्या. मग त्यांना लक्षात घेऊन आमच्या R&D टीमने काही नॉनव्हेज सँडविचेस इंट्रोड्यूस केल्या, काही फ्रेश ज्युसेस इंट्रोड्यूस केल्या आणि त्या इंट्रोड्यूस केलेल्या लोकांना खूप आवडल्या. म्हणून आम्ही नॉनव्हेजमध्ये चिकनमध्ये भरपूर मेनू आणला आणि तो लोकांना खूप आवडतो. सँडविचेसबरोबर फ्रेश ज्यूस पण आम्ही वेगळ्या पद्धतीने क्वीज करून काढतो, त्यामुळे ते प्युअर फ्रेश ज्यूस आम्ही लोकांना पुरवतो. 2004 नंतर 9 मध्ये आम्हाला रिकग्नाइज करायला सुरुवात केली. न्यूजपेपर वगैरे मध्ये भरपूर न्यूजपेपर वगैरेने आम्हाला कव्हर केलं आणि त्याच्यामध्ये ब्लॉग झाल्या. तुम्ही मागे पाहू शकता की आम्हाला खूप सारे रिवॉर्ड्स मिळाल्या. आम्हाला मागच्याच वर्षी पुणे मिररचा बेस्ट सँडविच इन पुणेचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर आम्हाला DNA पेपरनी कव्हर केलं, इंडियन एक्सप्रेसनी कव्हर केलं, पुढारीमध्ये आमचा लेख आला. आम्हाला पूर्ण भारतभर ही सेवा पुरवायची आहे आणि येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला उत्तम क्वालिटीचे प्रोडक्ट्स, हाय क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स वापरून स्वच्छ आणि हायजीन पद्धतीनं याचं मेकिंग करून ते खाल्ल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर कस्टमरला त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे हे आम्हाला समाधानकारक वाटतं. आमच्यासाठी पैसा हा इम्पॉर्टंट नाही आहे. आमच्यासाठी 500 आउटलेट्स इम्पॉर्टंट नाही आहेत. आमच्यासाठी 500पेक्षा 50 आउटलेट असतील तरी चालेल, पण आमच्या इथून जाणारा ग्राहक त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल घेऊन गेला पाहिजे, यासाठीचा आमचा दिवसभराचा प्रयत्न असतो. भारत देशाने एका लहान कुटुंबाच्या व्यक्तीला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये इतकं काही दिलेलं आहे. व्यवसायाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून भरपूर काही या देशाने मला दिलं. आता माझं कर्तव्य, मला असं वाटतं की मीही काहीतरी देशाला परतफेड केली पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे. ही आमची जर्नी, ही आमची सेवा, ही लिगसी जपत असताना आम्हाला आता इथून पुढे आमच्या देशातले एंटरप्रिनर्स क्रिएट व्हावेत, त्यासाठीची मदत मला काय करता येईल का, यामध्ये मी पूर्णपणे फोकस्ड आहे. सँडविच एक्सप्रेस हा फक्त एक फूड चेन नाही आहे. हा फूड चेन नसून सँडविच एक्सप्रेस हा एक परिवार आहे आणि या परिवारातील सर्वात महत्त्वाचे आमचे कस्टमर हे सदस्य आहेत. त्यानंतर आमचे एम्प्लॉय पण हे सदस्य आहेत, आमचे पार्टनर्स पण हे सदस्य आहेत. 6 जून 2024ला सँडविच एक्सप्रेस परिवाराला 20 वर्ष पूर्ण होतात. तर सर्वात प्रथम मी आमच्या ग्राहकांचे खूप आभार मानू इच्छितो, धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्या पदार्थांवरती प्रेम केलं, आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्यावर प्रेम दिलं, त्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोचू शकलो. त्याचप्रमाणे परिवाराला पुढे घेऊन जात असताना आमच्या परिवारातील सदस्यांनी, मित्रांनी, सराउंडिंगच्या नातेवाईकांनी ज्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद दिला, सपोर्ट दिला, त्यांचेही मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानू इच्छितो. तसेच आमचे एम्प्लॉई, जे आमचे हिरो आहेत, ज्यांना आम्ही हिरोज म्हणतो, ज्यांच्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोचू शकलो, तर अशा हिरोजना पण, आमच्या एम्प्लॉईंना पण मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव श्रीकांत चांगले. मी राधेश्याम राठोड, गाव यवतमाळ, शिक्षण 4थी. माझं नाव शशिकांत चंद्रकांत दीक्षित, मी राहणार पुण्याचा. मला
12 वर्ष यावर्षी कंप्लीट होते. सँडविच एक्सप्रेसमध्ये मला 10 वर्ष झाले काम करताना. सँडविच एक्सप्रेसमध्ये मला 1 वर्ष झालेले आहे. ॲज अ कॅशियर म्हणून इथं काम करतो. पहिले हेल्परमध्ये काम करत होतो, आता शेफ झालो आहे. मला इथं चांगल्या पद्धतीने राहावं असं वाटतं. 12 वर्षापासून मला आमचे गुरु सर आहेत, ते सपोर्ट करतात, एक फॅमिली सगळं ट्रीट करतात. सँडविच एक्सप्रेसमध्ये काम करताना मला खूप छान वाटते. इथले स्टाफ सहकारी आहे. आमचं सगळ्या एम्प्लॉईंना वगैरे सगळं फॅमिलीसारखं राहतं. आणि यांच्यामुळं माझं घर परिवार चालतंय. आम्ही सगळेजण कस्टमरसोबत वगैरे सगळं फ्रीडमने राहतो आणि आमच्या फ्युचरसाठी आमचे सर बघतात. मला स्वतःहून लई भारी वाटते की काम करताना. आणि तसं आम्ही कस्टमरला चांगलं सर्व्हिस देतो आणि कस्टमरचे स्माईल कसं ठेवायचं ते आम्ही ट्राय करतो. कस्टमर काय म्हणते त्यांचं फीडबॅक वगैरे घेऊन त्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट करतो. असंच पुढं वाढवायचं आमचं मिशन आहे आणि चांगलं सर्व्हिस आणि चांगलं टेस्ट द्यायचं आमचं विजन आहे. आणि इथे 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळं ग्राहकांचे धन्यवाद.